नामदेव ढसाळ कोण? सेन्सॉर बोर्डाचा अजब सवाल। महाराष्ट्रात उभी राहिलेली चळवळ दलित पॅन्थर, या पॅन्थरचे संस्थापक मान्य नामदेव ढसाळ यांनी त्या काळात आपल्या कवितेच्या जोरावर पॅन्थरची चळवळ मोठ्या जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या तालमीत असंख्य पॅन्थर तयार झाले। याच धर्तीवर चल हल्ला बोल या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी केली आहे। हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी दिग्दर्शित करायचा होता, परंतु सेन्सॉरने पॅन्थर नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर आक्षेप घेत कोण नामदेव ढसाळ असा उलट सवाल दिग्दर्शक महेश बनसोडे यांनाच विचारला। यावर दिग्दर्शक महेश बनसोडे व इतर सहकलाकार व दलित आंबेडकरी चळवळीतील कलाकार यांच्या वतीनं या आलेल्या काही महत्त्वपूर्ण अशा प्रतिक्रिया। माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम। आज पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची जयंती आहे। त्यानिमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। अलीकडे त्यांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली। चल हल्ला बोल नावाचा एक चित्रपट येत आहे आणि तो सेन्सॉरमध्ये अडकलेला आहे। त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ यांची एक कविता आहे, ती कविता काढून टाका असं सेन्सॉरचं म्हणणं आहे। त्यावर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सेन्सॉरला विचारलं की का, तर ते म्हणाले की याच्यामध्ये शिवाय वगैरे आहेत किंवा अश्लील आहे वगैरे। तर ते म्हणाले नामदेव ढसाळांची कविता आहे, आपल्याला नामदेव ढसाळ माहिती आहेत का? ते म्हटले कोण नामदेव ढसाळ, आम्ही त्यांना ओळखत नाही। हे पाठीमागं मला बनसोडेंनी सांगितल्यानंतर मला एक जुनी आठवण आली। नामदेव आमचे खूप जवळचे मोठ्या भावासारखे होते आणि त्यांचे मराठी साहित्यामध्ये जे आगमन आहे ते आगमन पण असंच कोण नामदेव ढसाळ, त्यांना कुणी ओळखत नव्हतं। तर एकदा ते ज्यावेळेस टॅक्सी ड्रायव्हर होते सुरुवातीला, तेव्हा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये मराठीतल्या प्रतिष्ठित कवींची एक काही मैफिल होती आणि त्या मैफिलीला ते गेले आणि त्यांना वाटलं की आपण पण एक कविता सादर करावी आणि मग त्यांनी एक चिठ्ठी पाठवली की मी टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि मला कविता वाचायची आहे। ती चिठ्ठी वाचल्यानंतर ते जे सूत्रसंचलन करणारे ग्रस्त होते ते म्हणाले कुणीतरी ड्रायव्हर आलेले आहेत, टॅक्सी ड्रायव्हर, त्यांना कविता वाचायची आहे। काय माणसं आहे म्हणे, कदाचित मराठी कवितेचं स्टेअरिंग हे एका ड्रायव्हरच्या हातात जाणार आहे। आणि नामदेव ढसाळ गेले आणि त्यांनी कविता वाचल्यानंतर संपूर्ण हॉलमध्ये सन्नाटा, निशब्द झाला। तो जो कानपडामध्ये जाळ काढला होता तो अनेक वर्ष त्याचा आवाज या मराठीच्या प्रांगणामध्ये गरजत आहे। आज सेन्सॉर बोर्ड विचारत आहे की कोण नामदेव ढसाळ, तर कलावंतांनी, कवींनी, लेखकांनी याचा विचार करून नामदेव ढसाळ यांची ओळख करून द्यावी या सेन्सॉरला। म्हणजे त्यांचं पण जरा तिकडे पण एक सन्नाटा होण्याची गरज आहे। आज जयंती आहे आणि म्हणून मला ही आठवण झाली, ती तुम्हाला सांगितली। मी पुन्हा एकदा नामदेव ढसाळ यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि जय जिजाऊ। मी प्रमोद शिंदे। आज एका महत्वाच्या आणखी एका मुद्द्यावर मी तुमच्याशी बोलणार आहे। सेन्सॉर बोर्ड। भारतीय चित्रपटसृष्टीला खूप 100-1 वर्षाची परंपरा आहे। यात अनेक चित्रपट बनलेले आहेत, अनेक चित्रपट आलेले आहेत। प्रत्येक चित्रपटाने एक वेगवेगळी आपला एक ठसा उमटवलेला आहे। त्यात अनेक चित्रपट आहेत, त्या समाजाचे त्या स्तराचे त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत। पण मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक सेन्सॉर बोर्ड जे आहे ना, ते फक्त एका विशिष्ट विचारसरणीचं झालेलं आहे असं दिसून येतं आपल्याला। तसं म्हटलं तर सेन्सॉर बोर्ड हे इंग्रजांची जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा आलेलं होतं। बाकीच्या देशात पण जिथे जिथे ब्रिटिशांची सत्ता होती तिथला सेन्सॉर बोर्ड कधीच संपवलेला आहे, पण आपल्या भारत देशाने ते अजून तसंच लागू ठेवलेलं आहे। तेच नियम, तसेच घिसेपिटे नियम। मुळात म्हणजे कसं होतं की त्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात कोणी आंदोलनं करू नये, त्यासाठी चित्रपटांमध्ये त्यांच्या विरोधात कोणी बोलू नये, अशा उद्देशाने सेन्सॉर बोर्ड काढलं होतं।
आजही तोच प्रकार चालू आहे. मग सत्ता कोणाचीही असो, विचारसरणी फक्त या 3.5% लोकांचीच चालते. 3.5% लोक जे आहेत ना, हे लोक ठरवतात की कुठला चित्रपट लोकांनी बघावा, कुठला चित्रपट लोकांनी बघायला पाहिजे, कुठला चित्रपट बनवला पाहिजे, हे ते ठरवतात. भारताला जर एवढं मोठं संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपल्याला दिलेला आहे, तर अवैज्ञानिक दृष्टिकोन दाखवणारे चित्रपट यांना चालतात. पण जो टक्का आहे, जो गरीब आहे, शेतकरी आहे, आदिवासी आहे, रस्त्यावरचा आहे, दलित आहे, अल्पसंख्याक आहे, मुस्लिम आहे, ह्यांचे प्रश्न मांडणारे चित्रपट आले तर ह्यांना सेन्सॉर बोर्ड दिसतं. आज भारतभरात अनेक चित्रपट आहेत जे चित्रपट बनवले गेलेले आहेत, पण या सेन्सॉर बोर्डाने थांबवलेत. मित्रांनो, चित्रपट बनवणं एवढं सोपं आहे का? चित्रपट बनवण्यासाठी म्हणजे आता चित्रपट का बनवावा लागतो त्याच्यावर मी बोलतो. ह्याच्या अगोदरची जी आपली क्रांती घडली ती पुस्तकाच्या मार्फत घडली होती. त्यांनी पुस्तक लिहिली, बहुजन विचारांच्या लोकांनी, विचारवंतांनी पुस्तकं लिहिली आणि ते क्रांती घडली होती. आज नाही, आजची क्रांती घडायची असेल तर चित्रपट बनवले पाहिजेत. चित्रपटच क्रांती घडवतोय. चित्रपट लोक बघतात, दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे लोक बघतात आणि त्याच्यावर विचार करतात. त्यामुळे प्रत्येक समाजाला वाटतं की माझा जो म्हणणं आहे, माझा जो अधिकार आहे, माझं काही सांगणं आहे ते लोकांनी बघावं. दलितांचं सांगणं असेल, आदिवासींचं असेल, चर्मकार समाजाचा असेल, आदिवासींचा असेल, मुस्लिम अल्पसंख्याकांचा असेल, गरिबांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, रस्त्यावरची राहणारी माणसं त्यांचे प्रश्न असतील. प्रत्येकाला वाटतं की आमचे प्रश्न लोकांनी बघावेत. मग यांनी चित्रपट बनवायला सुरुवात केली. त्यांनी कुठून तरी, यांच्याकडे पैसा, आधीच हा गरीब समाज, त्यांच्याकडे पैसा नाही, लोक उरगडीतून हे चित्रपट बनवतात, पैसे काढून इकडून तिकडून पैसे चित्रपट बनवतात, आपले प्रश्न मांडायचा प्रयत्न करतात. मग हे सेन्सॉर बोर्ड काय करतं? चित्रपटावर काट आणतं. त्यांना असं नको, जादूने मुलं जन्माला येतात असले चित्रपट यांना चालतात. कोणीतरी कुठून तरी येतो, चमत्कार आणि काहीतरी करून दाखवतो, तसले चित्रपट यांना चालतात. एक देवी येते, असा आशीर्वाद देते, तिला बाईला पुत्र होतो. हे अवैज्ञानिक आहे. 9 साये पुत्र कन्या होती तर का करणे लागे पती, असं संत तुकाराम महाराज म्हणाले होते. पण असे ह्याच्या विरोधात जाऊन हे चित्रपट असे ना पास करतात, सेन्सॉर करतात. पण जे सत्य मांडणारे चित्रपट असतात, ह्या समाजाचं वास्तव मांडणारे जे चित्रपट असतात, त्यांना हे सेन्सॉर बोर्ड खरंच पास करत नाही चित्रपट. आताच माझे मित्र आहेत, महेश बनसोडे यांनी एक चित्रपट बनवला, चल हल्ला बोल. ह्या चित्रपटाला ह्यांनी खरं रोखलं. हा चित्रपट वास्तववादी मांडणारा चित्रण आहे. ह्या चित्रपटाला पूर्ण रोखलं. आणि या हरामखोर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काय करावं? कोण? नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ तुम्हाला माहित नाहीत का? नामदेव ढसाळांची त्यात कविता आहे, त्यामुळे हा चित्रपट रोखण्यात आलेला आहे. हे सेन्सॉर बोर्ड का पाहिजे मग आम्हाला हे सेन्सॉर बोर्डच नकोय, जे आमच्या भावनांवर, आमच्या विचारांवर, आम्हाला आमचं वास्तव मांडायला ते नकार देते, थांबवते. हे सेन्सॉर बोर्ड काय करायचंय आम्हाला? लोकांचा सिनेमा ही चळवळ उभी राहिली यासाठी. मी भारतभरातल्या प्रत्येकाला, प्रत्येक तरुणाला ज्यांना वाटतं की माझं वास्तव लोकांसमोर यावं, अशा प्रत्येकाला विनंती करतो की या लोकांचा सिनेमा चळवळ याच्यात सामील व्हा. असे अनेक चित्रपट आहेत. सेन्सॉर बोर्ड कशा पद्धतीने आहे तुमचे पण चित्रपट, मी काल एक यादी ऐकली, जवळजवळ 100-150च्या आसपास चित्रपट आहेत ज्या सेन्सॉर बोर्डाने अडकवलेत, फक्त हे वास्तववादी मांडणारे आहेत म्हणून चित्रपट. तर ह्या चित्रपटांना आपल्याला बाहेर आणायचं. आपल्याला हे सेन्सॉर बोर्डच नकोय. आपल्याला काय हवंय? आपण एक स्वतःची एक नवीन एक स्वतःची एक प्लॅटफॉर्म उभं करूया, स्वतःचा एक बेस उभा करूया, चित्रपट काढूया आणि ह्या लोकांना आपण हे सेन्सॉर बोर्ड संपवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, हीच मी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. हॅलो, मी प्रतिभा शर्मा. मी महेश बनसोडे यांच्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे. मी एक छोटी भूमिका केली इन्स्पेक्टरची. आणि महेश बनसोडे ह्यांना आता काही म्हणजे ओळखीची काही गरज नाही, महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही असं म्हणणार नाही आपण, कारण आता 200च्या वर त्यांना बरेच अवॉर्ड्स आता मिळालेले, नॅशनली, इंटरनॅशनली. बऱ्याच फेस्टिवलमध्ये त्यांची फिल्म एक्नॉलेज झालेली आहे. आणि आता ते म्हणजे खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखीची गरज नाही. तसंच आपण नामदेव ढसाळांबद्दल बोलायचं तर म्हणजे आरसा दाखवण्यासारखं आहे नाही सूर्याला. तर नामदेव ढसाळ कोण, हा जेव्हा प्रश्न सेन्सॉर बोर्ड विचारतं तेव्हा मला खरंच हसू येतं. काय सांगणार आपण.
नामदेव ढसाळ कोण? अरे महाकवी नामदेव ढसाळ, पद्मश्री नामदेव ढसाळ तुम्हाला माहिती नाही? काय बोलायचं तुम्हाला, तर काय सांगायचं? मला तर असं वाटतं, खरं त्याहूनही पुढे मला असं वाटतं की ज्यांचे मॉरल म्हणजे साबूत आहेत त्यांच्यासाठी कशाला हवंय सेन्सॉर बोर्ड? ज्या लोकांना काही माहितीच नाहीये ते सेन्सॉर बोर्डवर बसलेत. आय डोंट नो, म्हणजे व्यथाच आहे ही, हे एकूण महाराष्ट्राची ही व्यथाच आहे. काय बोलणार? थँक्यू सो मच. मी महेश बनसोडे, फिल्म डायरेक्टर, लेखक आहे. लोकांचा सिनेमा चळवळ आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू केलेली आहे. या चळवळीचा पहिला लोकसहभागातून निर्माण केलेला सिनेमा म्हणजे चल हल्लाबोल. चल हल्लाबोल या सिनेमाची कथा 1970-75 सालामध्ये दलित पॅंथर, युवा क्रांती दल ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात जोरात महाराष्ट्रात सुरू होती. ह्या चळवळीचा बेस असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ही कविता सेन्सॉर बोर्ड सांगते की काढून टाका. त्याचबरोबर हा सिनेमा ग्रामीण भागातील कल्चरवर आधारित असल्यामुळे ह्या सिनेमामध्ये वाघ्या मुरळ्यांचं लोकनृत्य आहे. त्याचबरोबर बिरोबा देवाचं गजी ढोल आहेत. त्याचबरोबर गावातील वेगवेगळे मंदिरांचे सीन आहेत. परंतु सेन्सॉर बोर्डाने ह्या सीनवरती ऑब्जेक्शन घेऊन पूर्ण कल्चरचा भाग काढायला सांगितलेला आहे, मंदिरांचे सीन काढायला सांगितले आहे आणि त्याच्याहून जाऊन पुढे त्यांनी महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता काढायला सांगितलेली आहे. आणि जेव्हा आम्ही डिबेटसाठी ऑफिसर सोबत गेलो तेव्हा रेवणकर ऑफिसर आणि सय्यद रबी हाशमी ऑफिसर यांनी नामदेव ढसाळांची कवितेमध्ये अश्लीलता आहे, शिव्या आहेत, म्हणून त्या कविता सिनेमातून काढा म्हणून सांगितले. आम्ही त्यांना नामदेव ढसाळ कोण आहेत, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळालेला आहे, त्यांच्या कविता अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत, अनेक युनिव्हर्सिट्यांमध्ये त्या शिकवल्या जातात. तर तुम्हाला नामदेव ढसाळ माहीत आहेत का? त्यावर ऑफिसर उद्धटपणाने म्हणतात की कोण नामदेव ढसाळ, हम नामदेव ढसाळ को जानते नाहीये. अशा पद्धतीने त्यांचं उत्तर आहे. म्हणून आता आम्ही रिवायझिंग कमिटीकडे हा सिनेमा दिलेला आहे. परंतु रिवायझिंग कमिटी सुद्धा या सिनेमाकडे लक्ष देत नाहीये. मी अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत, मी प्रत्यक्षात जाऊन भेटलेलो आहे, तरीही कोणताही ऑफिसर ह्या माझ्या सिनेमासाठी, या चळवळीच्या सिनेमासाठी वेळ द्यायला तयार नाही.